नीलम गोरेन विरोधात आंदोलन केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या महिला पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। काल मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत मुंबई आणि पुणे येथील महिला आघाडीमध्ये वाद झाला होता अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील त्या नाराज महिला पदाधिकाऱ्यांना फोन केलाय। 24 तास थांबा, सगळं नीट होईल असा शब्द संजय राऊत यांनी दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। नीलम गोरेन विरोधात आंदोलन केलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या महिला पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। काल मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत मुंबई आणि पुणे येथील महिला आघाडीमध्ये वाद झाला होता अशी माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान खासदार संजय राऊत यांनी पुण्यातील त्या नाराज महिला पदाधिकाऱ्यांना फोन केलाय आणि 24 तास थांबा, सगळं नीट होईल असा शब्द संजय राऊत यांनी दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय मुंबई आणि पुण्यातील महिला पदाधिकारी जे आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या त्या नाराज असल्याची चर्चा आहे, त्या शिवसेनेमध्ये जाणार असल्याची सुद्धा चर्चा आहे। संजय राऊत यांनी त्यांना फोन केलेला आहे आणि त्यांना सांगितलंय 24 तास थांबा, सगळं नीट होईल असा शब्द संजय राऊत यांनी दिलाय। काय एकंदरीतच माहिती आहे? खरं तर लोकशाही मराठीच्या बातमीनंतर ही सगळी घडामोड आहे ती सुद्धा घडलेली आहे। स्वतः संजय राऊत यांनी या नाराज महिला पदाधिकाऱ्यांना फोन केलेला आहे आणि काही वेळ त्या कुठेही काही प्रतिक्रिया देऊ नका, सगळं काही नीट होईल अशा प्रकारचा शब्द आहे तो सुद्धा या नाराज महिला पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे। पण अजूनही या महिला आहेत त्या शिंदे गटात जाण्यावर ठाम असलेल्या पाहायला मिळतात आणि त्यामुळे आता संजय राऊत त्याचबरोबर उद्धव ठाकरे या नाराज महिलांची समजूत कशा पद्धतीने काढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की जवळपास 1-2 नाही तर 10 ते 15 महिला पदाधिकारी आहेत, शिवसैनिक आहेत, त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याच्या हालचाली आहेत त्या सुरू आहेत। याला कारण प्रामुख्याने जे ठरलेलं आहे ते म्हणजे काल मातोश्री येथे जे महिला पदाधिकाऱ्यांची बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीनंतर जो वाद 2 महिला आघाडींमध्ये झालेला आहे त्यावरून या खरं तर महिला नाराज झालेल्या आहेत। उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांचं सुरुवातीला नीलम गोरे यांच्या घराबाहेर जी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केलेलं होतं त्याचं कौतुक उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं। मात्र त्यानंतर बैठक पार पडल्यानंतर मात्र मुंबईतल्या काही महिला पदाधिकारी आहेत ज्या ठाकरेंच्या शिवसेनेतल्या प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी मात्र या महिलांना डिवचण्याचा प्रयत्न केलेला होता। कुणाच्या परवानगीने तुम्ही आंदोलन केलं असा सुद्धा जाब आहे तो या महिलांनी विचारलेला होता आणि त्यामुळे कुठेतरी या पुण्यातील महिला पदाधिकारी आहेत त्या नाराज झालेल्या आहेत। काल त्यांनी संजय राऊत यांची सुद्धा भेट घेतलेली होती आणि हा सगळा घडलेला प्रकार आहे तो सुद्धा सांगितलेला होता। संजय राऊत यांनी यावर मार्ग काढू असं त्यांना म्हटलेलं होतं। मात्र 24 तासानंतरही काही हालचाली झालेल्या नाहीत। काल रात्री सुद्धा विनायक राऊत जे माजी खासदार आहेत यांनी सुद्धा या नाराज महिलांना संपर्क केलेला होता आणि हा सगळा घडलेला प्रकार हा चुकीचा आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र लागलीच ही सगळी घटना घडल्यानंतर शिवसेनेकडून म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मात्र या महिलांना संपर्क करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि स्वतः उदय सामंत हे सुद्धा या महिलांच्या संपर्कात आहेत आणि या महिलांना आपल्या पक्षात आणण्यासाठी आता शिंदे गटाकडून सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत। अजूनही या महिला या शिंदे जर आपण पाहिलं तर कुठेतरी आता पुणे आणि मुंबईतील ज्या महिला पदाधिकारी आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या किंवा पक्षाच्या तर त्यांच्यामध्ये कुठेतरी भेदभाव झालेला आहे आणि त्यानंतर हा वाद निर्माण झालाय। आता ह्याचा फटका हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बसू शकतो आणि याचा फायदा आता हा शिवसेनेला सुद्धा होऊ शकतो। नक्कीच साहजिक आहे। एकनाथ शिंदे यांची शिवसेना म्हणजे पुण्यामध्ये वाढीसाठी मिशन पुणे हे त्यांनी आखलेलं आहे। काही दिवसांपूर्वीच काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि आता या ज्या आक्रमक महिला म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांनी जर पक्षात प्रवेश केला तर तो पक्षासाठीच फायद्याचा असणार आहे असं सुद्धा उदय सामंत यांनी या महिलांशी बोलताना म्हटलेलं आहे आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांना धक्का देत या महिला एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीमध्ये आहेत।
अजूनही उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांनी जर या महिलांची समजूत काढली तर या महिला काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र येत्या 48 तासामध्ये याबाबतच्या काय हालचाली घडणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। नाही तर या महिला आहेत त्या मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार ही खात्रीलायक माहिती आहे, ती सुद्धा आपल्याला मिळालेली आहे। त्यामुळे आता हे सगळं डॅमेज कंट्रोल उद्धव ठाकरे कशा पद्धतीने हँडल करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 5 माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। गेल्या आठवड्यामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे। असं असताना ही सगळी गळती रोखण्याचं मोठं आव्हान आहे ते उद्धव ठाकरे यांच्या समोर असणार आहे। आणि त्यातच नीलम गोरे यांच्या विरोधात आक्रमक आंदोलन केलेल्या महिलांनाच जर अपमानास्पद वागणूक जर मिळत असेल तर हे कुठेतरी न शोभणार आहे असं सुद्धा या महिलांचं अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।